भविष्यामध्ये राष्ट्रवादी हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल। त्यासोबतच शिंदेंचेही 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील असं उबाटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। या दोन्ही पक्षाला भाजपमध्ये विलीन व्हावंच लागेल असंही ते म्हणाले। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राऊत स्वतःला बाबा वेंगा असं समजतात की काय, असं सुनेत्र पवार आणि एकनाथ शिंदेंचे 30 आमदार फुटून भाजपमध्ये जातील अशी भविष्यवाणी केवळ त्यांनी प्रसिद्धीसाठी केली, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली। खरात प्रकरणामध्ये पोलीस योग्य ते प्रकारे तपास करतात। मुख्यमंत्री स्वतः खरात प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष देतात। एसआयटी चौकशीच्या अहवालावरती आम्ही काम करू अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। भोंदू अशोक खरातच्या एसआयटी तपासातून धक्कादायक बाब समोर आलेली आहे। खरातनं रोख व्यवहारातून आर्थिक साम्राज्य उभं केलं। 3 दिवसांमध्ये खरातच्या 3 बँक खात्यांची एसआयटीनं तपासणी केलेली आहे। आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडण्यास सुरुवात झाली आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येते। भोंदू अशोक खरातनं अंधश्रद्धेच्या नावाखाली जमीन हडपल्याचा संशय सुद्धा आहे। हडपलेल्या जमिनीवरती ईशान्येश्वर मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे। मृत्यूची भीती दाखवून 16 लाखांची जमीन केवळ 4 लाखांमध्ये घेतल्याचा आरोप होतोय। सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील माळी कुटुंबाला लक्ष करण्यात येते। खरातनं हे लक्ष केलं होतं असंही सांगण्यात येतं। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा पोलीस यंत्रणांना शोध लागत नाहीये। एसआयटी आणि शिर्डी पोलिसांची पथकं फरार कल्पनाच्या मागावरती आहेत। कल्पनाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यानं लोकेशन मिळत नाहीये आणि त्यासाठी अडचणी सुद्धा येत असल्याची माहिती। खरात कुटुंबांच्याही आर्थिक व्यवहारामधून सहभाग असल्याचा संशय आहे। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुद्धा सुरू झाली आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत, मात्र इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांची नावं चर्चेत आहेत। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक संगीता बेनीवाल यांच्या 4चाकी गाडीला खापा चौकामध्ये अपघात झालाय। रामटेकमध्ये गोंदियाच्या दिशेनं धावणाऱ्या खासगी गाडीनं ऐन खापा चौकामध्ये बेनीवाल यांच्या गाडीला जबर धडक दिली। नागपूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे। 1200 कोटी रुपयांच्या निधीमुळे समितीवरती स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिफारसीसाठी प्रयत्न केले जातात। दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपनीय यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती आहे। संदीपान बुमरेंच्या चालकाला पोलीस नोटीस पाठवणार आहेत। हिबानामा प्रकरणी 2 दिवसांपूर्वी बुमरेंचा चालक जावेद शेखवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासासाठी जावेद शेखला पोलीस नोटीस पाठवणार आहेत। गुन्ह्यातील जावेद शेख सोबतचे आरोपी मीर महमूद अली खान यांना नोटीस देण्यात आली। नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणावर लक्ष ठेवण्यासाठी पर्यावरण विभाग सतर्क आहे। प्रदूषणावरती लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारणार आहे अशी माहिती मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे। नमामि गंगा उपक्रमातील पद्धतीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। ग्रामीण भागातील पशुपालकांना उद्योजक करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना जाहीर करण्यात आली आहे। यासाठी यंत्रणांनी पशुपालकांपर्यंत योजना पोहोचवावी असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी दिले।